पाळीच्या आधी दिसणाऱ्या तक्रारी ह्या दुर्लक्षित करू नका, कारण PMS म्हणजे काही आजार नाहीये, पण नक्कीच ती एक वॉर्निंग सिग्नल मात्र नक्की आहे. शक्यतो बायकांचं आणि मुलींचं हे कसं असतं की आपला त्रास जो आहे हा खूप वाढल्याशिवाय त्यावर काही उपायच करत नाही. आणि हा व्हिडिओ करण्यामागे हाच उद्देश आहे की तुमच्यामध्ये तो अवेअरनेस हा क्रिएट झाला पाहिजे की आपल्याला जे काही त्रास होत आहेत याबद्दल जागरूकता असणं हे खूप गरजेचं आहे. जनरल एक वाक्य सांगते तुम्हाला की हा मला एक नॉर्मल त्रास होतोय, म्हणजे त्रास होत असतो आणि तो नॉर्मल आहे असं कन्सिडर करूनच चाललेलं असतं. म्हणजे हे पिरियड्सच्या आधी तुम्हाला पोटात दुखणार आहे किंवा आता जे काही सगळे सिम्पटम्स सांगितले ते होणारच आहेत आणि पिरियड्सच्या वेळी सुद्धा तुम्हाला पोटात दुखणार आहे ह्या गोष्टी आपण कन्सिडर करून चाललेलो असतो. तर कृपया आपण असं न करता आपल्याला जे काही त्रास होत आहेत त्याबद्दल अधिक माहिती घेणं हे गरजेचं आहे. आणि समजा आजूबाजूच्या सगळ्याच आपल्या मैत्रिणींना तो त्रास होत असेल तर त्याबद्दल काहीतरी उपचार घेणं किंवा त्याची योग्य माहिती घेऊन त्यावर काम करणं हे खूप जास्त गरजेचं आहे.